तर अपूर्णांक कशाला म्हणतात? जी संख्या आपल्याला पूर्ण संख्या नसते, काय, जी संख्या पूर्ण संख्या नसते, जी संख्या पूर्ण नसते त्या संख्येला अपूर्णांक म्हणतात. अपूर्णांक असे म्हणतात. मग आता पूर्ण संख्या कोणती नसते? जसं की उदाहरण दिलं आपल्याला 3/5, ही संख्या पूर्ण नाही, मग या संख्येला काय म्हटलं तर अपूर्णांक असे म्हटल्या जातं. मग आपण जर बघितलं तर अपूर्णांकाचे मुख्य 2 प्रकार पडतात. बघा, मुख्य 2 प्रकार पडतात. मग अपूर्णांकाचे मुख्य 2 प्रकार कोणकोणते पडतात? एक आपल्याला जर बघायचं म्हटलं तर मुख्य 2 प्रकार बघा, एक आहे आपला व्यवहार्य अपूर्णांक आणि दुसरा आहे दशांश अपूर्णांक. तर यामधले बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यवहार्य अपूर्णांक कशाला म्हणतात आणि दशांश अपूर्णांक कशाला म्हणतात? आपण जर बघितलं तर व्यवहार्य अपूर्णांक, तुम्हाला हे समजलं असेल की अपूर्णांक कशाला म्हणतात, की जी संख्या पूर्ण संख्याने तिला काय म्हटलं तर अपूर्णांक असे म्हटल्या जातं. जसे की आता 25 झालं, 25 ही पूर्ण संख्या झाली, तर ही पूर्ण संख्या ही अपूर्ण संख्या नाहीये. तर अपूर्ण संख्या काय, की आपण काय करतो, उदाहरण आपण जर एखादं सफरचंद घेतलं आणि त्या सफरचंदाचे 5 भाग केले आणि त्या 5 भागापैकी आपण काय करू लागलो, 2च भाग घेऊ लागलो, हिला म्हटलं तर अपूर्ण संख्या. तर जी संख्या पूर्ण असते त्या संख्येला काय म्हटलं तर अपूर्ण संख्या म्हटल्या जाते. मग या अपूर्णांकाचे 2 मुख्य प्रकार पडतात. जसे की आपण बघितलं 2 मुख्य प्रकार कोणते, व्यवहार्य अपूर्णांक, त्याचबरोबर काय दशांश अपूर्णांक. त्यामधलं बघा व्यवहार्य अपूर्णांक कशा पद्धतीने ओळखतात? बघा, आपण जर बघितलं, जर एखाद्या संख्येच्या शून्य, बघा आपण जर बघितलं एखाद्या संख्येच्या छेदामध्ये शून्य सोडून, काय शून्य सोडून, जसं की आपण या ठिकाणी 3/5 घेतले किंवा 3/0 घेतले, तर आपल्याला काय निघलं, शून्य सोडून इतर कोणतीही संख्या असली छेदामध्ये, बघा छेदामध्ये इतर कोणतीही संख्या असली तर त्या संख्या काय असते, व्यवहारी अपूर्णांक संख्या असे म्हटल्या जातं. फक्त छेदामध्ये शून्य नसला पाहिजे, छेदामध्ये शून्य नसला तर ती संख्या काय असते, व्यवहारी अपूर्णांक असे. असं समजून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की भेट द्या. धन्यवाद.